नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं जी के एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या 3 मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 प्रश्न बघणार आहोत. चला तर मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला नॅशनल मॅथमॅटिक्स डे साजरा केला जातो आणि वर्ल्ड मॅथमॅटिक्स डे 14 मार्चला साजरा केला जातो. प्रश्न दुसरा आहे, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चीन. चहाचा शोध सर्वप्रथम चीन देशात लागला होता. प्रश्न तिसरा आहे, भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला कोण होत्या? उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सुचेता कृपलानी. भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री महिला सुचेता कृपलानी होते. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वर्धा. वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. प्रश्न पाचवा आहे, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आकाशगंगा. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला आकाशगंगा असे म्हणतात. प्रश्न सहावा आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले होते? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. प्रश्न सातवा आहे, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मलेरिया. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे मलेरिया रोगाचे लक्षण आहे. प्रश्न आठवा आहे, धातूचा राजा कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सोने. धातूचा राजा सोन्याला म्हटले जाते. प्रश्न नववा, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महानदी. मित्रांनो, ओडिशा राज्यातील हिराकूड धरणाची पूर्ण लांबी जवळजवळ 30 किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते. दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टंगस्टन. विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन धातूची तार वापरलेली असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.